बातमी आहे आंबा मोहोर संरक्षण आणि फळबाग व्यवस्थापनाची। मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी चिंचवड शहर कृषी विभाग बिक्कड ॲग्रीटेक विकासधारा ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि धारूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्तपणे आंबा मोहोर संरक्षण आणि फळबाग व्यवस्थापन या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जागतिक आंबा तज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे, सेंद्रिय शेती तज्ञ दिलीपराव देशमुख, सुरेश गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक महेश तीर्थकर, आंबा बागायतदार संघाचे सहसचिव विश्वनाथ दहे, अशोकराव सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी बीबी जाधव, सरपंच बालाजी पवार, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपक आलुरे, श्रीकांत बिक्कड, टीके भंडारे, एसजी शिंदे, तुळजापूर पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीत, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार तसेच आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। या कार्यशाळेत शेतकऱ्यांना या आंबा मोहोर संरक्षण आणि फळबाग व्यवस्थापन कसे करायचे, द्राक्ष बागेपेक्षा कमी खर्चात कमी व्यवस्थापनात शेतकरी केशर आंबा लागवड करून दुप्पट पैसा कमावू शकतो। उस्मानाबाद जिल्ह्यात केशर आंबा लावण्यास पोषक वातावरण आहे। कीड व्यवस्थापन, आंबा मोहोर फवारणी अशी संपूर्ण माहिती सांगण्यात आली। दिलीपराव देशमुख, महेश तीर्थकर, सरपंच बालाजी पवार, अशोकराव सूर्यवंशी आदी मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी, पाहुयात। कलम केल्यानंतर त्या वर्षी तुमचा बरोबर आहे प्रश्न, त्या वर्षी नका झाकू दे, दुसऱ्या वर्षी झाकलं तर चालेल। हे कलमाचा जोड संत्रा मोसंबी मध्ये झाकला नाही पाहिजे, आंब्यामध्ये अडचण नाही, पण झाकताच कशाला, लागवडच वर करा ना, बेडवर करा ना उंचावर। हो हा हा आपण सांगितल्याप्रमाणे लागवडच वर करा ना तुम्ही, बेडवर बरोबर आहे। कलमाच्या खालीपर्यंत सपोर्ट असला बाजाराच्या। आताचे आपण ही रोपं जमिनीवर लावलेत बघा, कलम सगळे वरच दिसते। हे बघा याला दिसला पर्णगुच्छ आहे का तो तुमच्या डोक्यावर? हे पर्णगुच्छ असं ना, डेंजर। बरं बरं, हे फ्लोरल माल फांगस, याला जाळून टाकायचं शेताच्या बाहेर, हे घ्या कोणीतरी हातात। बरं का साहेब, इथं तुम्ही खतं सांडत आणायचे ट्रॅक्टर मध्ये टाकून आणि नंतर कल्टिवेशन आणि नांगरट 7-8 इंचाच्या वर याला काहीच करायचं। चालेल चालेल, ठीक आहे, चालेल, त्याच्याखाली काही द्यायचं नाही। बाकी आता याच्यात काही प्रश्न शेतकऱ्यांचे इथं असताना प्रश्न सर, आता सपाट जमीन असल्यामुळे तुम्ही लॅटर इथं लाईन पे टाकून समजा डोंगर माथ्यावर जर उतार्यावर जर बाग असेल तर त्याचं पाण्याचा फ्लो मला असं असेल, त्याला डोंगर माथ्यावर तितकी तुम्ही बैठक करा।